नमस्कार. बाजारात भरपूर प्रमाणात कोथिंबीर आली आहे. चला आपण करूया विदर्भाच्या पद्धतीची ही अशी कोथिंबीरची वडी. त्याच्यासाठी काय करायचं आहे, घ्यायची आहे आपल्याला एक कोथिंबीरची जुडी. कोथिंबीरची जुडी कापून स्वच्छ धुवून तिचे पाणी निथळून तिला घ्या. तुम्ही एका याच्या बाउलमध्ये कोथिंबीर घ्या. बऱ्यापैकी तिचं पाणी निथळलं आहे. त्याच्यामध्ये ॲड करा 5 ते 7 लसणाचे बारीक बारीक केलेले काप, 2 किंवा 3 तुम्हाला जसं तिखट हवं त्याप्रमाणे मिरचीचे काप, बारीक बारीक काप, मनुके, नंतर 2 चमचे तीळ टाकूया आपण त्याच्यामध्ये, 2 चमचे खसखस, त्याच्यानंतर काजूचे बारीक बारीक केलेले तुकडे, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा तिखट किंवा तुम्हाला जितकं तिखट हवं असेल त्याप्रमाणे, हिंग, मीठ, 1 चमचा धणे जिऱ्याची पूड, नंतर थोडासा ओवा घ्या, कारण की ओवाचा कधी कधी खूप उग्रपणा जाणवतो, म्हणून ओवा चांगला क्रश करून घ्या. नंतर याच्यामध्ये टाका भरपूर 1 वाटीभर किसलेले खोबरे, सुखे खोबरे, नंतर हे सगळे जिन्नस सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्या. सगळं चांगलं मिक्स करून घ्या, कारण की सगळीकडे तिखट मीठ वगैरे सगळं सम प्रमाणात लागलं पाहिजे. नंतर एका दुसऱ्या याच्यामध्ये घ्या 2 वाटीभर डाळीचं पीठ आणि 1 चमचा तांदळाचं पीठ. त्याच्यामध्ये ॲड करा हळद, तिखट, मीठ, आणि हे थोडंसंच घाला, कारण की ऑलरेडी आपण सारणामध्ये घातलेलं आहे. नंतर थोडंसं तेल टाका आणि आपण ते छान त्याचा गोळा मळून घ्या. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्या. पाणी जसं जसं लागेल तसं तसं थोडं थोडं ॲड करा, एकदम पाणी टाकू नका, कारण की आपल्याला हा जो गोळा करायचा आहे, हा गोळा आपल्याला असा घट्ट करायचा आहे. आता या गोळ्याचे नाही म्हटले तरी 3 उंडे होतात. 1 उंडा घ्या असा, आणि तो चिकटू नये म्हणून अगदी थोडंसं नावाला डाळीचं पीठ लावा, आणि त्याची अशी पोळी एक अशी लाटून घ्या. एकदम पातळ पण नको आणि जाड पण नको. हां, हे जे आहे ना, याच्यापेक्षा थोडंसं अजून लाटून घ्या. आता याच्यामध्ये भरा कोथिंबीरचं सारण. आता ही कोथिंबीरची वडी आहे, म्हणून याच्यामध्ये कोथिंबीर ही जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे आपण याच्यावर भरताना देखील भरपूर सारण भरणार आहे. आता एवढ्या याच्यामध्ये 3 पोळ्या लाट्या झाल्या होत्या. आता हे असं पसरून झाल्यावर हलक्या हाताने लाटण्याने त्याला प्रेस करून घ्या, म्हणजे कुठे जर एअर बबल पकडला असेल तर तोही हे होऊन जाईल. आता ही लाटी जी आहे ही अशी गुंडाळून घ्या आणि चांगली प्रेस करून घ्या. गुंडाळी करतानाच तिला प्रेस करत जा, म्हणजे कुठे जर व्हॅक्यूम क्रिएट झाला असेल तर तोही त्या ह्याच्यामध्ये असं प्रेस करतच आपल्याला गुंडाळी करायची आहे.
हे आपल्याला फार हळूहळू करावं लागतं, कारण की कोथिंबीरचं सारण जास्त असल्यामुळे आणि कोथिंबीर ही ओलसर असते, त्याच्यामुळे त्या हळूहळू नाजूक हातानेच आपल्याला करून घ्यावं लागेल. अशी ती हे जे आहे पुंगळी जी आहे ती नीट चांगली दाबून घ्या. आणि आता जेवढे आपल्याला साईजचे वडी पाहिजे तेवढी कापून घ्या. आता हे कापताना मला थोडंसं दाब द्यावं लागते, कारण की काजू मनुकेचे जे दाणे आहेत ते मध्ये येतात ते. आता ही प्रत्येक वडी बाहेर म्हणजे कापून झाल्यानंतर तिला असं प्रेस करून घ्यायचं, दाबून घ्यायचं तिला, नाहीतर तिचं सारण सगळं तळताना बाहेर येईल. अशी आपल्याला प्रत्येक वडीचं करावं लागणार आहे. हलक्या हाताने असं तिला टॅप करून घ्या दोन्ही बाजूनी, म्हणजे सारण आतमध्ये दाबलं जाईल. बघा, तुमच्या लक्षात येत असेल की कोथिंबीर थोडीशी, म्हणजे किती जरी आपण ड्राय केलं तरी कोथिंबीर जी आहे ती ओलसर असल्यामुळे ती थोडीशी मॉइस्ट आहे. असं टॅप करून घ्या. असं दोन्हीकडनं दाब करून घ्यायचं, म्हणजे जेव्हा आपण तळतो तेव्हा यातलं सारण बाहेर येत नाही. अशा एका कोथिंबीरच्या गड्डीमध्ये जवळपास 15 ते 16 वड्या झालेल्या आहेत. आता तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आधी एक वडी सोडून बघा, म्हणजे त्याचं सारण किती बाहेर येतं हे आपल्याला लक्षात येईल. आता आपण ही टाकली आहे, पण यातनं फारसं काही सारण बाहेर आलेलं नाही आहे. मग आता हळूहळू करत बाकीच्याही वड्या ज्या आपण कापलेल्या आहेत त्या या तेलामध्ये तुम्ही सोडू शकता. आणि अगदी मंद मीडियम याच्यावर तुम्ही हे फ्राय करून घ्यायला पाहिजे, कारण की हाय हीटवर केलं तर पटकनी वरचं जे आहे ते करपून जाईल. हे बघा, आपलं फारसं काही सारण आपलं बाहेर आलेलं नाही आहे. हे आपल्याला 3 बॅचमध्ये आपल्याला तळावं लागेल. ही कोथिंबीरची वडी तुम्ही संध्याकाळी चहासोबत खाऊ शकता, सकाळी खाऊ शकता. हे अतिशय छान लागते. तुम्ही गरम पण खाऊ शकता आणि गार झाली की पण खाऊ शकता. हे बघा, एवढ्या याच्यामध्ये फक्त एवढा काही तो मसाला निघालेला आहे, म्हणजे बाहेर पडलेला आहे. हे पहा, अशा प्रकारे चांगल्या खरपूस अशा भाजून झाल्या की तयार झाल्या आपल्या कोथिंबीरची वडी. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.